श्रीलंकेला फक्त 119 धावात गुंडाळलं आणि भारताने सामना जिंकला तब्बल 1 डाव आणि 17 धावांनी. पण या विजयाचा खरा हिरो कोण होता? चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी अजय. गप्पा क्रिकेट अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारत आणि श्रीलंका यांच्यातील 1994च्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना. हा सामना 8 ते 12 फेब्रुवारी 1994 दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची फलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त केली. श्रीलंकेचा पहिला डाव संपला फक्त 119 धावांवर. वेंकटपती राजू यांनी 5 बळी तर राजीव चव्हाण यांनी 3 बळी घेत श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. आता भारताची फलंदाजी सुरू झाली. मोहम्मद अझरुद्दीन यांनी शानदार 152 धावांची खेळी केली. त्यांना विनोद कांबळी 57 आणि नवजोत सिद्धू 43 धावाची साथ मिळाली. भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या. भारताला मिळाली तब्बल 239 धावांची आघाडी. आता श्रीलंकेसमोर सामना वाचवण्याचे मोठे आव्हान होते, पण भारतीय फिरकीसमोर श्रीलंकेचा डाव पुन्हा कोसळला. वेंकटपती राजूंनी 6 बळी घेतले तर राजीव चव्हाण यांनी आणखी 3 बळी घेतले. श्रीलंकेचा दुसरा डाव संपला 222 धावांवर आणि अशा प्रकारे भारताने हा सामना 1 डाव आणि 17 धावांनी जिंकला. भारताने ही 3 सामन्याची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. या सामन्यात सर्वात मोठी वैयक्तिक खेळी होती मोहम्मद अझरुद्दीन यांची 152 धावांची. म्हणूनच सामनावीर आणि मालिकावीर अर्थातच मोहम्मद अझरुद्दीन. तर गोलंदाजीत वेंकटपती राजू यांनी एकूण 11 बळी घेतले. यामुळे भारताने श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. अशाच ऐतिहासिक कसोटी विजयाच्या आठवणीसाठी गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतला फॉलो करा. धन्यवाद.